प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, आज 25 डिसेंबर. आजपासून 98 वर्षापूर्वी या देशामध्ये महाड मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या जाती व्यवस्थेला तात्विक अधिष्ठान देणाऱ्या धर्मशास्त्रातील आणि या देशाच्या जाती व्यवस्थेच्या वरच्या वर्गाने त्यांची कायदे पुस्तिका म्हणूनच मान्यता दिलेली होती अशा मनुस्मृतीला जाहीररित्या जाळलं. आणि त्यांनी 1916 पासून जी भूमिका आपल्या लेखनांमधून, आपल्या सार्वजनिक व्याख्यानांमधून घेतलेली होती ती म्हणजे प्रामुख्यानं की भारतीय समाज व्यवस्थेची शोषण व्यवस्था ही जाती व्यवस्था आहे आणि क्रमिक असमानतेमध्ये असणारी ही जाती व्यवस्था हिचं निर्मूलन केल्याशिवाय या देशामध्ये समता प्रस्थापित होणार नाही. परंतु ही व्यवस्था निर्मूलन, या व्यवस्थेची जी मान्यता आहे ती मनुस्मृतीसारख्या ज्या धर्मग्रंथांमध्ये आहे, जे धर्मग्रंथ त्या व्यवस्थेला आपला आधार देतात, ते धर्मग्रंथ प्रामुख्यानं नष्ट करायला हवेत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. आणि म्हणून त्यांनी प्रतिकात्मकरित्या मनुस्मृतीची जाहीरपणे होळी केली. आज या घटनेला 98 वर्ष पूर्ण होत आहेत. आगामी 2 वर्षात या घटनेला 100 वर्ष म्हणजे 1 शतक पूर्ण होईल. आणि अशा या काळामध्ये बऱ्याच विचारवंतांनी ही बाब सुरू केली आहे सांगायला की सध्या संविधान हे संपवलं गेलं आहे आणि मनुस्मृती लागू झालेली आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजपासून जवळपास 100 वर्षापूर्वी मनुस्मृतीची जाहीररित्या होळी केली, ती संविधानाच्या अस्तित्वानंतर अस्तित्वातच कशी येऊ शकते हा प्रश्न सर्वसामान्यांना, आपल्याला सगळ्यांना निश्चित पडेल. संविधान हे भारतीय माणसाला त्याच्या मूलभूत अधिकारांना जसं प्रदान करतं, तशी या देशातली एक संघीय संघराज्य प्रणालीची जी लोकव्यवस्था आहे, जी लोकशाही व्यवस्था आहे, या लोकशाही व्यवस्थेला जिवंत ठेवण्याचा जो मताधिकार आहे, तो मताधिकार निवडणुकीच्या माध्यमातून इथला सामान्य माणूस बजावतो. परंतु मनुस्मृती जाळल्यानंतर बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानानुसार हा देश चालतो. परंतु या संविधानाला जे अधिकार बहाल केले त्यात सर्वाधिक अधिकार आज 25 डिसेंबर हा स्त्री मुक्ती दिवस देखील साजरा केला जातो. कारण याच धर्मग्रंथांमधून स्त्रियांना स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार हा नाकारलेला होता आणि त्याची होळी केल्यानंतर भारतीय संविधानाने स्त्रियांना अधिकार बहाल केले, त्यांना शिक्षणाचे अधिकार दिले, त्यांना संपत्तीचे अधिकार दिले, त्यांना सर्व घटकांमध्ये समान संधी, समान दर्जा आणि समान तत्वाचे अधिकार त्यांना देण्यात आले. हे भारतीय संविधानाने साध्य केलं. ज्या मनुस्मृतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी होळी केली होती, त्या मनुस्मृतीचा आज काही लोक त्यांच्या पद्धतीनं गवगवा जरूर करत असतील, परंतु या देशामधला जो दबलेला वर्ग आहे, जो पिचलेला वर्ग आहे, जो सामाजिक अन्यायग्रस्त आहे, जो आर्थिकदृष्ट्या ज्याला सर्व काही नाकारण्यात आलेला आहे, म्हणजे संविधानाच्या ज्या मार्गदर्शक तत्वानुसार या देशातला अंतिम घटक असलेला व्यक्ती हा आर्थिकदृष्ट्या त्याचं उत्थान झालं पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं, ते संविधानाच्या अंमलबजावणीपासून या देशातल्या सत्ताधारी जातवर्गाने दुर्लक्षित केलं. आणि म्हणून अंतिम घटकापर्यंत या देशाची आर्थिक सत्ता ही कधीच केली नाही. या देशातील सामाजिक विषमता ही कायम राहिल्यानं ती जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाशिवाय अस्पृश्यता या जाती व्यवस्थेचं उपज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. त्यामुळे ती जाती व्यवस्थेचं अंग असल्यामुळे ती जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाशिवाय, म्हणजे आज कायद्याने अस्पृश्यता पाळणं बंदी असली तरी ती जी भेदनीती आहे, म्हणजे जाती व्यवस्था ही माणसाच्या मानसिकतेमध्ये कशी कोरली जाते, तिला भौतिक स्वरूप नाही. परंतु काही विचारवंत, काही तत्वज्ञ अलीकडे हे सांगतात किंवा सांगायला लागले की जातीला भौतिक अस्तित्व आहे. म्हणजे जातीचे व्यवसाय हे आज जागतिकीकरणामध्ये नष्ट झाले असले तरी काही जण तिला भौतिक अस्तित्व मानतात, परंतु ती खऱ्या अर्थानं काम करते मानसिकतेमध्ये. मग या देशाच्या व्यक्तीची नाव जाणून घेण्याची जी प्रक्रिया असते, म्हणजे आज जग हे कॉर्पोरेट झालेलं आहे. या कॉर्पोरेट जगामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव सांगण्याची गरज नसते. त्यामुळे केवळ तुमचं पहिलं नाव जर तुम्ही सांगितलं हे कॉर्पोरेट जगामध्ये ते चालायला लागतं. परंतु या कॉर्पोरेट जगामध्ये जे वरच्या स्थानावर असलेल्या वरच्या जातींची माणसं नेमलेली असतात, ती आलेल्या नवीन माणसाचं पूर्ण नाव विचारल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही. कारण त्या नावामध्ये त्याचा जातीचा भाग लपलेला आहे. म्हणजे 85% समाज या देशामध्ये बहुजन समाज असला
तरी त्या बहुजनांमधल्या जातीच्या अनुषंगानं त्याचे टप्पे निश्चित आहेत, परंतु या 85% समाजामध्ये जी आडनावं आहेत ती जवळपास सारखी. म्हणजे महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये शिंदे, चव्हाण, पवार, सोनवणे, भोसले अशी अनेक आडनावं आपल्याला दिसतील की या नावांमध्ये बहुजन समाज म्हणजे ती SC, ST आणि OBC या सगळ्या जातीमध्ये असतील, तशी ती ब्राह्मणेतरांमध्ये देखील असतील, खास करून मराठा समाजामध्ये. तर या दिवसाच्या महत्त्वाचं हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 1927ला जो महाडचा संगर उभा केला, त्या संगरामध्ये वरच्या जातींनी म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या 2 जातींचा बाबासाहेबांनी प्रामुख्यानं एक टप्पा व्यवस्थित सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये ब्राह्मणेतर जातींचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यांना चिथावणी देण्याचं काम ब्राह्मणी व्यवस्था करत असते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या या महाडच्या संगराच्या माध्यमातून साऱ्या जगाला, भारताला समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे या मनूची जी होडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आणि त्यातून या देशाची संवैधानिक नवी व्यवस्था निर्माण केली, त्या संवैधानिक व्यवस्थेला आज आलेली आज ती दूर करणं ही सर्व भारतीयांच्या समोर या मुक्तिदिनानिमित्त एक आव्हान आहे. आणि हे आव्हान कसं पेलतात हे फार महत्त्वाचं. हे आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला विचारांचं सक्त पाठबळ आणि विचार हा आवश्यक आहे. व्यवहारामध्ये त्यांच्या सोबत जाणारी, त्या मनुस्मृतीच्या समर्थनाचा विचार करणाऱ्या समूहांबरोबर जाणारी बहुजन असोत किंवा अन्य कोणी असोत, ते या देशात बदल घडवायला पात्र ठरू शकत नाही. कारण व्यवहारातून तुमचा विचार बदललेला असतो आणि व्यवहार हा जर तुम्ही सत्ता आणि साधनांचा स्वीकारलेला असेल तर त्या बदलाला पुढे येणं, सामोरं येणं याचं नैतिक बळ हरवलेलं असतं आणि त्यामुळे या विचारांचं नैतिक बळ असणारा समुदायच हे आव्हान पेलू शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे म्हणतात की कोणतंही बळ हे समुच्चयात नाही तर निश्चयात आहे. त्यामुळे या देशामध्ये बदल घडवणारा, या देशामध्ये हे आव्हान पेलणारा विचारांचा निश्चय असलेला समूह हा लहान असला तरी तो बदल घडवेल हे मात्र नक्कीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांच्या वाटेने जाण्यासाठी आज संपूर्ण भारत तत्पर आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार हा प्रचंड वाढलेला आहे, परंतु काही समूह त्यांच्या केवळ प्रतीकांना स्वीकारता आहे. प्रतीक आणि विचार यांच्या मधला हा जो प्रतीक म्हणजे बाबासाहेब मूर्ती स्वीकारतात परंतु विचार नाही. आणि त्यामुळे मूर्ती केवळ स्वीकारणाऱ्यांपासून सावध राहा. मूर्ती आणि विचार या दोघांनाही डोक्यात घेणाऱ्या समूहालाच हा बदल किंवा हे आव्हान पेलणं हे शक्य आहे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज 25 डिसेंबर निमित्तानं मनुस्मृती दहनातून भारतीय समाजाला दिलेला हा मुक्ती दिवस पेलण्याचं बळ येईल यात कोणतीही शंका नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब देखील करा.